तर इकडे नाशिकमध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि गोदावरी नदीला त्यामुळे पूर आलेला आहे। यामुळे नदी किनारी असलेल्या चांदोरी सायखेडा परिसरातील नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे। मराठवाड्याला सुद्धा याचा चांगलाच दिलासा मिळणार आहे। नाशिकची ही गोदा घाटाची दृश्य तुम्ही पाहताय। सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। पाण्याचा प्रवाह आपण पाहू शकतो। ओसंडून हे पाणी वाहत आहे। नाशिकच्या गोदावरी नदीला पहिलाच पूर आलेला आहे। दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेलेला आहे। धोक्याची पातळी खरं तर नदीने ओलांडलेली आहे। आपण समोरीलचं दृश्य जर बघितली तर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये 8:30 वाजता विसर्गामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे। दरम्यान एकंदरीतच ह्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापूर आणि उपमहापूर जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। ताई, काय एकूण परिस्थिती? आपण बघितलं आहे की कालच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। आम्ही फील्डवरती मध्यरात्रीपर्यंत होतो आणि जिथे जिथे आम्हाला वाटलं, जर सराफ बाजार असेल, बाकी गावातली परिस्थिती, रामकुंडाचा परिसर आणि त्याचबरोबर मिलिंदनगर परिसर असेल, भारतनगर, त्यांना सतर्कता सांगितलेली होती आणि त्यानुसार आम्ही गौरी पटांगणातले काही कुटुंब मिलिंदनगर, भारतनगर आणि शाहूनगर इथले कुटुंब आम्ही शिफ्ट केलेले आहेत। जवळजवळ 150 कुटुंब प्रत्येक ठिकाणचे आम्ही शिफ्ट केले आणि ते आता सुरक्षित स्थळी आहे। आपत्कालीन कक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। जिथे जिथे आम्हाला जाणवलं की प्लास्टिकमुळे काही आपले स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज तुंबत आहेत, तिथे तिथे पहाटे 3 वाजेपर्यंत आपली यंत्रणा काम करून ते सगळं काढत होती, जेणेकरून पाण्याला जायला स्कोप मिळावा म्हणून। आणि अशा पद्धतीने चांगलं काम एक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आम्ही सगळे एकत्र येऊन करतोय। तरीसुद्धा सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आपण काम असेल तेव्हाच बाहेर पडावं। पूर पाहण्यासाठी किंवा पाण्याच्या स्रोतांकडे जाऊ नये, धबधब्यांपर्यंत जाऊ नये, कारण हा पाण्याचा जो वेग आहे तो कुणाच्याच हाती नाही आहे आता। आणि यानंतर दुपारच्या टप्प्यामध्ये आपण पुन्हा काही निर्णय घेणार आहोत, शाळेसंदर्भात घेणार आहोत, कारण जो कॅचमेंट एरियाचं पाणी आहे ते खरं आता जाऊन आपल्याला मिळेल। त्यामुळे पातळी किती वाढते आणि अजून काही विसर्ग करायला लागतो का इरिगेशन डिपार्टमेंटला, त्याची आम्ही माहिती घेतोय। आपण बघत आहोत खरं तर आता संपूर्ण परिस्थितीची पाहणी ही केली जाते आणि यासोबतच नागरिकांना मदत ही लागली तर संपर्क साधा असे की आवाहन केलं जातं। त्यासोबतच शहरातील आता जे काही खड्डे पडले आहेत, नागरिकांना जो काही त्रास होतोय त्याबाबत देखील तात्काळ काम हाती घेण्यात आलं असे की महापौरांनी म्हटलं। कॅमेरा विकी पारसह प्रांजल कुलकर्णी, नेटिव्ह मराठी, नाशिक।